फार्म टूर होणार आहे. तर बघू शकता तुम्ही तिकडे शेत आहे ते त्या झाडांच्या कडीपासून ते इकडे इथपर्यंत शेत आहे आणि तिकडे घास लावलेला आहे प्राण्यांना खाण्यासाठी. आणि ते बघू शकता हॉटेल आहे तिकडे बॅक साईडने असं दिसतं. आणि इकडे या शेताच्या कडेने झाडे लावलेली आहेत. तिकडे सगळ्यात समोर तिकडे फुलांची झाडे आहेत आणि इकडे ते कडुलिंबाचं झाड आहे, हे लिंबाचं झाड आहे आणि हे 2 रामफळाची झाडे आहेत आणि हे सीताफळाचं झाड आहे, हे पपईचं आणि हे तिकडे जांभळाचं झाड आहे आणि खाली तिकडे आळूही लावलेला आहे, थोडीशी हळद लावलेली आहे. आणि आता चला जाऊयात दुसऱ्या शेतामध्ये. इथे केसर आंब्याची जी झाडे आहेत आणि त्याच्याच पलीकडे हौद आहेत. हे 2 हौद आहेत ते आणि त्या हौदामध्ये प्राण्यांना पिण्यासाठी पाणी असतं. त्यामध्ये मोटरही सोडलेली आहे. चला आता तिकडच्या शेतात जाऊयात. आणि इथे आंब्याचं झाडही आहे, तिकडे आंब्याचं झाड आहे. मी माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलेलंच आहे इथे काय काय आहे. तर समोर जाऊया. तर आता आम्ही या शेतात आलेलो आहोत आणि या शेतामध्ये आधी टमाटे लावलेले होते पण आता इथे नांगरलेलं आहे. तर आता समोर जाऊया. इथे झाड आहे, या झाडाचं नाव आहे साग. या झाडाला म्हणतात सागाचं झाड. हे असे खूप सारे आहेत त्या शेतामध्ये. इथे तर लाईनच लागलेली आहे सगळ्या झाडांची. त्या इथे आहे लिंबाचं झाड आणि आणखीन एक इथे वापस आणखीन एक इथे जांभळीचं झाड आहे, त्याला जांभळी लागलेली आहेत बघू शकता तुम्ही. आणि इकडे समोर चिंचेचं झाड आहे ज्याला सध्या चिंचा लागलेली नाही पण हे पण खूप छान आहे. आणि आता आपण दुसऱ्या शेतात जाऊया. तर आता आपण या शेतामध्ये आलेलो आहोत आणि या शेताच्या कडीला सगळे चिंचेची झाडे आहेत आणि इथे आधी टमाटे लावले होते पण आता ते पण काढलेले आहेत आणि ते नांगरलेले आहे. आणि सगळे तिकडे त्या कडेने टमाटे होते आणि आता त्या कडेने सगळे चिंचेची झाडे आहेत. आणि तिकडे काही सागाचे पण झाडे आहेत. तिथे चिंचेचं झाड आहे, इथे चिंचेचं झाड आणि हे पण लिंबाचं झाड आहे. इकडे लिंबाचं झाड आहे आणि इथे सीताफळाचं झाड आहे. काही सीताफळं वाळून गेलेली आहेत आणि काही कच्चीच आहेत. चला समोर जाऊयात. इकडे सागाचं झाड आहे, जरा हे छोटे झालेलं आहे आणि इथे खूप मोठे सागाचं झाड आहे. आणि हे झाड बघू शकता तुम्ही. या झाडाचं मला नाव माहिती नाही आहे, तुम्ही कमेंटमध्ये या झाडाचं नाव काय आहे ते सांगा. इकडे वापस एक लिंबाचं झाड आहे, हे जरा मोठं आहे त्या झाडांपेक्षा. आणि आता इथे कडुलिंबाचं झाड आहे ज्याला बिया पण लागलेल्या आहेत. आयुर्वेदामध्ये कडुलिंबाच्या झाडाचा खूप उपयोग होतो. समोर वापस इकडे चिंचेचं झाड आहे, जे मी तुम्हाला मगच दाखवलेलं आहे. आता समोर जाऊयात. तर गाईज आता मी या शेतात आलेलो आहोत आणि इकडेही टमाटेच लावलेले होते पण आता ते काढलेले आहेत. आणि तिकडे एक झाड आहे, त्या झाडाला पळसाचं झाड म्हणतात. ज्याच्या पानांचा उपयोग दसऱ्याला पैसे म्हणून केला जातो ते झाड आहे. तर आता इकडे तुम्ही बघू शकता, इकडे चिंचाचे झाड आहेत आणि त्याच्या साईडला सागाची झाड आहेत आणि इकडे पण चिंचाचे झाड आहेत आणि जांभळीचंही झाड आहे इथे छोटंसं. त्याला समोर जाऊयात आता. इथे पण एक शेत आहे आणि या शेतामध्येही हळद लावलेली होती, तीही काढलेली आहे आणि हे पण नांगरलेलं आहे शेत. आता आम्ही दुसऱ्या शेतामध्ये आलेलो आहोत आणि इथे हळद लावलेली होती पण आता इथेही नांगरलेलं आहे. आणि तिकडे तुम्ही पाहू शकता, तिकडे सुद्धा आमचं शेत आहे आणि किती छान डोंगर आहे तिकडे. आणि इकडे सुद्धा सुद्धा शेताच्या कडेने झाडे आहेत. आमचे जेवढे पण शेत आहेत त्याच्या सगळ्या कडेने अशी झाडे लावलेली आहेत. तर चला बघूयात ती झाडे कोणती आहेत.
तर आता आपण इथे कोणकोणती झाडे आहेत ते बघूयात. हे आहे निर्गिलीचं झाड, हे आहे कडुलिंबाचं झाड आणि इकडे सुद्धा पाहू शकता तुम्ही, इकडे सुद्धा छोटं निर्गिलीचं झाड आलेलं आहे आणि याचा वास खूप छान येतो. आणि आता इकडे पाहू शकता तुम्ही, इकडे जाई जुईचं झाड आहे, पण त्याची फुल हे पण वाळून गेलेले आहेत आणि त्याला फुले पण नाही आहेत. तिकडे वापस कडुलिंबाचं झाड आहे, तिकडे 2 कडुलिंबाची झाडं आहेत. आणि चला आता समोर जाऊयात. आम्ही या शेतामध्ये आलेलो आहोत आणि या शेतामध्ये आवरा लावलेला आहे, तर तुम्ही पाहू शकता. पण सध्या आवऱ्याची वेल थोडीशी छोटीच आहे. आणि इकडे पाहू शकता तुम्ही, निर्गिलीचं झाड आहे, 2 खूप मोठे आहेत. आणि निर्गिलीचा उपयोग आयुर्वेदामध्ये खूप होतो. आयुर्वेदामध्ये या निर्गिलीच्या झाडाचं तेल बनतं, तर त्याचा उपयोग गुडघ्यांसाठी याच्यासाठी खूप होतो. तुम्ही आमच्या मागे बघू शकता, हे खूप मोठं असं पिंपळाचं झाड आहे. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि शेअरही करा. मी तुम्हाला यूट्यूब डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टाग्रामची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन फॉलो नक्की करा. बाय.